प्रकरण आणि त्यानंतर आलेला आजारपण यामुळे धनंजय मुंडे काही महिन्यांपूर्वी सक्रिय राजकारणापासून कैसे दूर झाले होते। आता ओबीसी आंदोलनाच्या माध्यमातून मुंडे पुन्हा एकदा सक्रिय होताना पाहायला मिळतात। दरम्यान करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर 2 गंभीर आरोप केले आहेत। धनंजय मुंडेंनी 2005 मध्ये मेहुणीशी गैरकृत्य केलं असा आरोप करुणा मुंडेंनी केला, तर धनंजय मुंडेंच्या दबावामुळे माझ्या आईने आत्महत्या केली असा आरोपही करुणा मुंडेंनी केलाय। तर या आरोपांवर धनंजय मुंडे प्रत्युत्तर देणार का पाहणं महत्त्वाचं आहे। रेणू शर्मा आज 2-2 बायकाला प्रेग्नेंट करून आज स्वतःची सालीवर घाण नजर ठेवणारा, बलात्कार करणारा आज समाजाचा नेतृत्व करत आहे। मी हे सगळी गोष्टी लोकांच्यासाठी याच्यासाठी म्हणते की आज हे लोक काय करणार। आज किती लोकांना जेलमध्ये टाकला। स्वतःची बायकोला जे न्याय देऊ शकत नाही, आज समाजाला, महाराष्ट्राची जनताला, कोणत्याही समाजाचा असो, काय न्याय देणार। बहिणीसोबत पण इकडची बायको राजश्री आणि मी दोनों एक सोबत प्रेग्नेंट होते। आमच्या दोघांच्या जे 2005 मध्ये 5 दिवसाचा फरक आहे फक्त। दोघे प्रेग्नेंट असताना ह्यांनी माझी बहिणीसोबत गलत केला। आई याच्यासाठी पोलीसमध्ये जाणार होती कंप्लेंट करण्यासाठी आणि सखोल चौकशीसाठी जाणार होती। त्याच्यासाठी त्यांच्यावरती इतका दबाव आणला की त्यांनी आत्महत्या केली। दिवाळीच्या पहिल्या दिवशी दीपोत्सवाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी